खरं तर माननीय आमदार साहेबांचा वाढदिवस उद्या आहे 21 तारखेला आणि व्हीडीएफ संस्था आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक 12 पासून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. काँग्रेस पक्षाने जे आपला जाहीरनामा इलेक्शन मध्ये दिलेला होता की त्यातला एक मुद्दा होता तो स्वच्छ लातूर सुंदर लातूर, त्याचा पहिला पाऊल आज आम्ही घेतलेला आहे. त्याच्या अनुषंगाने हा वॉर्ड माननीय महापौर मॅडमचा हा वॉर्ड आहे आणि इथून आज ह्या स्वच्छता मोहिमेची सुरुवात झालेली आहे. व्हीडीएफ संस्थेचे विद्यार्थी, तिथले कर्मचारी, तिथले स्टाफ, महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग आणि या प्रभागातले आणि आजूबाजूच्या प्रभागातले सगळे माननीय नगरसेवक त्यांनी स्वतः या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेऊन स्वच्छता हाती घेतलेली आहे. आणि त्यामुळे आता हा एक प्रभाग झाला की हेच मॉडेल पुढे प्रत्येक प्रभागामध्ये राबवण्याचा प्रयत्न राहील आणि स्वच्छतेत सुंदर लातूर स्वच्छ लातूरच्या नक्कीच साकार होईल याबद्दल काही दुमत नाही. प्लास्टिक बंदीसाठी काय आपण प्लास्टिक बंदीमध्ये नक्कीच दिलेली आहे, आधीही दिलेली आहे, फक्त त्याचं पालन काटेकोरपणानं कसं होईल याच्या बाबतीत प्रशासनाला नक्कीच आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी सहभागी झाला हो, यातून काही झालंय असं एवढे दिवस तर प्रशासकच होते आपल्याला माहिती आहे आणि जाहीरनाम्यामधला हा मुख्य विषय आहे. त्याच्यामुळे सगळेच पदाधिकारी कायम ह्यामध्ये सामील राहतील. 12 वार्ड क्रमांक 13च्या वतीने स्वच्छता मोहीम आज राबवली. आमदार अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरपालिका व विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता येत्या महिनाभरामध्ये वार्ड क्रमांक 12 व वार्ड क्रमांक 13 कचरा मुक्त करण्याचा मानस आहे. विलासराव देशमुख फाउंडेशन व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमान आहे कचरा मुक्त करण्याचा उद्दिष्ट ठेवलेला आहे आणि स्वतःनी वार्ड क्रमांक 12चा नगरसेवक आहे आणि वार्ड येत्या महिनाभरामध्ये स्वच्छ होईल असं मी आशा व्यक्त करतो. नमस्कार, मी डॉक्टर वाकुडे, विलासराव देशमुख फाउंडेशन. विलासराव देशमुख फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यामध्ये अग्रेसर संस्था असून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अमितजी विलासराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज लातूर शहर महानगरपालिका तथा विलासराव देशमुख फाउंडेशन तसेच वार्ड क्रमांक 12 या वार्डचे सर्व सन्माननीय नगरसेवक या सर्वांच्या वतीनं आज आम्ही सामूहिकपणे वार्ड नंबर 12 मध्ये स्वच्छता अभियान राबवलं आहे. ओला आणि सुका कचरा म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे की याचं वर्गीकरण व्यवस्थितपणे करणं आणि त्याचबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे काळाची गरज. कारण का सर्व आजार जे रोगराई पसरते त्या सर्वांचं मूळ कारण हे कचऱ्यापासून सुरू होतं. तर आजकाल जो जगामध्ये सर्वमान्य अभियान चाललंय की वेस्ट टू वेल्थ या कन्सेप्टनुसार आदरणीय साहेबांच्या सूचनेनुसार आम्हाला असं वाटलं की आज आमचे सर्व विद्यार्थी, सर्व शाखेचे विद्यार्थी तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक, लातूर शहरातील सुज्ञ नागरिक या सर्व नागरिकांनी या अभियानास उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे आणि आज आम्ही एक मॉडेल वॉर्ड 12 नंबर मध्ये हे कार्य केलेलं आहे. या अनुषंगानं यापुढील सर्व वार्ड जे लातूर शहरातील 18 वार्ड मध्ये हे काम करण्याचं आमचं मनोदय आहे. यासाठी कायम आदरणीय अमितजी विलासराव देशमुख साहेबांचा आणि अनिकेतजी देशमुख मॅडम यांचा कायम पाठिंबा आणि आम्हाला पूर्ण त्यामध्ये एक प्रकारचं आमच्यामध्ये उत्स्फूर्त निर्माण होण्यासाठी हे कार्य करण्यासाठी जे की सामाजिक कार्य आहे यासाठी व्हीडीएफ कायम कार्यरत राहील याची ग्वाही देतो. धन्यवाद. आदरणीय आमचे नेते आणि लातूर शहराचे आमदार माजी मंत्री अमित भैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 12 एक मॉडेल वार्ड करण्यासाठी भैया साहेबांचं स्वप्न आहे तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्या निमित्ताने आज स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ संविधान चौकापासून सुरुवात करण्यात आलेला आहे. आमचे सर्व स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता विभागाच्या सर्व महिला, पुरुष, या भागातले नगरसेवक, आमच्या महापौर ताई, उपमहापौर साहेब आणि नगरसेवक या सगळ्यांच्या मनात एक लातूर शहर स्वच्छ शहर करण्याच्यासाठीचा व्यापक संकल्प आहे आणि त्या संकल्पपूर्तीचं काम आज सुरुवात झालेलं आहे. येणाऱ्या वर्षभरात संपूर्ण लातूर शहरामध्ये एक मॉडेल
वार्ड या स्वरूपात आम्ही करणार आहोत. आम्ही सर्वच नगरसेवक प्लॅनिंगने रस्त्याच्या कडेने झाडे लावणे, स्वच्छता मोहीम असेल, कचरा कुंड्या देणे आणि नागरिकांच्या जे नागरिक आमचे रस्त्यावर कचरा टाकतात त्यांना विनंती करून कचरा कुंडीतच तुम्ही कचरा टाका, पिशवीमध्ये कचरा भरून ठेवा. आमचे स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य विभागातले माणसे अशा पद्धतीने जनजागृतीचं मोठं काम गल्लोगल्ली आम्ही बैठका घेऊन करणार आहोत. आमचे स्वयंसेवक आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्र बसून व्यापक स्वरूपातली मोहीम आरोग्य सुधारणा मोहीम राबवणार आहोत. त्या कामाचा शुभारंभ आज सकाळी झालेला आहे. वार्डातल्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. स्वच्छता विभागातले सर्व अधिकारी पदाधिकारी यांचा म्हणजे आत्मीयतेने तळमळीने त्या कामात सहभाग आहे. त्यामुळे आम्हाला अशी खात्री आहे की कार्यकर्ते, कर्मचारी आणि पदाधिकारी या त्रिवेणी संगमातून तुम्हाला 1 वर्षाच्या नंतर हा वार्ड लातूर शहरातील नव्हे, बारामती महाराष्ट्रात जसं 1 क्रमांकचं शहर आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अजितदादांनी केलेलं त्याच पद्धतीचा संकल्प आम्ही पूर्ण करणार. धन्यवाद. वाढदिवस खऱ्या अर्थानं एक निमित्त आहे. हा खऱ्या अर्थानं जनजागृतीपर सोहळा आहे. देशमुख कुटुंबाचं नेहमीच जे नवं ते लातूरला हवं. खऱ्या अर्थानं बारामतीच्या धर्तीवर आणि इंदोरच्या धर्तीवर कचरामुक्त लातूर आपल्याला करायचं आहे. हा कचरामुक्त लातूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं जनजागृती महत्वाची आहे, लोकांचा लोकसहभाग महत्वाचा आहे आणि तेच करण्याचं काम करत आहोत. आज या खऱ्या अर्थानं आम्हाला ह्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केलेली आहे. आदरणीय शहराच्या पहिल्या प्रथम नागरिक महापौर स्वतःमुळे आमच्या सोबत आहेत. त्यांचा सहभाग सगळ्यात महत्वाचा आहे, कारण शासकीय यंत्रणा महानगरपालिकेची आहे ती आपल्या सोबत आहे आणि विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं कोलॅबोरेशन होऊन हे कार्यक्रम आम्ही खऱ्या अर्थानं पुढे नेत आहोत. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांना आपण जाऊन समजावणं महत्वाचं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा याचं वर्गीकरण कसं करावं. कचरा बाहेर घराच्या निघाला म्हणजे तुमचं काम संपत नाही, तर खऱ्या अर्थानं काम हे सुरू होतं. तो कचरा तुम्ही बाहेर जाताना पिशवीत भरता आणि रस्त्यावर टाकता किंवा एखादा दुकानदार असेल तर त्याचा कचरा जो आहे तर रस्त्याच्या बाहेर पडतोय, तर त्यांचं काम संपलेलं नाहीये. खऱ्या अर्थानं ही जनजागृती करणं गरजेची आहे. जिथे मोठे अपार्टमेंट आहेत तिथं पण आम्ही भेट देत आहोत. त्या लोकांनाही समजावून सांगत आहे की तुमच्या तिथे विलंब पाऊस करा, तिथे ओला कचरा सुक्या कचऱ्याचे डबे ठेवा आणि प्रत्येक महिलांना जाऊन समजावणं सांगणं ही खऱ्या अर्थानं गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये विलासराव देशमुख फाउंडेशनचे व्हॉलेंटियर्स असतील, महानगरपालिकेचे लोक असतील आणि सगळ्या लोकांना याच्यामध्ये लोकसहभागातून ही चळवळ आपल्याला छोट्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शहरात करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा लातूरनी जेव्हा काही केलेलं आहे तर ते खऱ्या अर्थाने एक उंची देण्याचं काम लातूरनं केलेलं आहे. मला असं वाटतं की लातूरचे नागरिक जाण आहेत, सुशील आहेत आणि त्यांना ह्या अशा गोष्टी आवडतात. ते नक्की ह्या गोष्टीला उचलून धरतील. आदरणीय अमित भैया साहेबांचा कचरामुक्त लातूर हा सगळ्यात मोठा अभियान खऱ्या अर्थानं आज प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराघरातून राबवण्याची वेळ आलेली आहे आणि लातूरकर त्यामध्ये सहभागी होतील हे मी आजच्या दिवशी नमूद करू इच्छिते.